नयनातील रूप जो देखे पुरुष, त्याचे चरणी वास से माझा. नयनातील ज्योती देखे वैय भावे, त्याचे स्वरूप भावे वंदावे गा. ज्ञानदेव म्हणे नयनातील शून्य, ऐशी देखे तोची धन्य भाग्यवंत. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 2 आणि माऊलीने ज्ञानेश्वरी 8 अध्याय या श्लोकवर केलेलं 10व्या क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधियज्ञ कथंक अत्र देहस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथंज्ञेयसी नियतात्मभी. अर्थात चिंतने चिंतने तद्रूपता. एखाद्या गोष्टीचं आपण सतत चिंतन करत राहिलो, त्या गोष्टीचा आपल्याला जर ध्यास लागला तर आपण त्या वस्तुस्वरूप त्या गोष्टी स्वरूप होऊन जातो. हा अध्यात्माचा सिद्धांत आहे. एखाद्या विषयाचं अंतःकरणातून चिंतन केलं, ध्यास केला, तर त्या विषयाशी चिंतन करता त्यापेक्षा वेगळा राहतच नाही, एकरूपच होऊन जातो तो. आणि त्यामुळंच प्रयाणकालेची जी वेळ आहे, अंत समयाची जी वेळ आहे, या देहातून चैतन्य निघून जाण्याची, अर्थातच मृत्यूचा जो क्षण आहे, तो क्षण म्हणजे जीवाची परीक्षा असते महाराज. त्यावेळेस नेमकं काय चित्तात येईल, काय स्मरणात येईल, दृष्टीपुढं नेमकं काय उभं राहील, हे सर्व काही आम्ही जीवनात केलेल्या, वागलेल्या, जगलेल्या पद्धतीवर अवलंबून असतं. आयुष्यभर जर त्या प्रपंचामध्येच आम्ही घुटमळत राहिलो, जो की कधीच पूर्णत्वाला जात नाही, इच्छिलेली एक गोष्ट प्राप्त झाली की तिच्या प्राप्तीमध्ये दुसऱ्याचा जन्म असतो, दुसऱ्या इच्छेचा जन्म त्याच ठिकाणी होत असतो. चिंतन केलं आपण मागं की विवाह करावा, लग्न करावं, लग्नामध्ये सुख आहे म्हणावं, इच्छेप्रमाणे लग्नही व्हावं, परंतु लग्न झाल्याबरोबर काही क्षण जातात न जातात, काही दिवस, तोपर्यंत पुन्हा वंशाचा दिवा घरामध्ये पाळणा हलवावं, दुसरी इच्छा जन्म घेते. खरं तर लग्न झालं त्याच प्रसंगी ही इच्छा जन्माला येत असते. चला पुढं जन्म झाला बाळाचा, त्याचं संगोपन, त्याच्यावर संस्कार, त्याला चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश, त्याचं चांगलं शिक्षण, पुन्हा त्याचा व्यवसाय, नोकरी, उत्तम प्रकारची नोकरी, की पुन्हा विवाह करता छोकरी, ही रहाटगाडं चालूच राहतं महाराज. म्हणून कृष्ण भावनेमध्ये आम्ही आयुष्यभर चिंतन कशाचं केलं आहे, त्यानुसार आमचा अंतिम क्षण हा घडत असतो, घडून येत असतो खरं तर तो. आणि म्हणूनच कृष्ण भावनेमध्ये स्वतःला वाहून घेतलेल्या, अविरतपणे युक्त असलेला मनुष्य अंतसमयी निश्चितच भगवंत कृपेस पात्र होत असतो. कारण कृष्ण भावना व्हावी तो त्याच वेळेस होतो ज्या वेळेस स्वस्वरूपाची, भगवंत स्वरूपाची त्याला जाणीव आलेली असते. जीवन काय आहे हे ज्याला कळालेलं असतं, या मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे हे ज्याला उमगलेलं असतं, तो निश्चितच
आपलं नातं त्या परमात्म्याशी, त्या चैतन्य रूप शक्तीशी जोडतो. त्याच्या शक्तीशिवाय आपण कुचकामी आहोत, काहीच करू शकत नाही त्याच्या इच्छेशिवाय. करता भगवंत एक मात्र आहे. चाले हे शरीर कोणाची, सत्य कोण बोलविते हरिविन. महाराज चैतन्य या देहातून त्यानं जर काढून घेतलं तर बिना पेट्रोलनं चालणारा हा देह 4 जणांनी 4 खांदेकरी व्हावं लागतं, तेव्हा कुठं स्मशानापर्यंत जातो महाराज. चैतन्य गेलं देहातून की जीवनाचा अर्थ कळतो. त्यावेळेस कळतं अरे काय करायला पाहिजे. मग अंतसमय किंवा वृद्धापकाळ हे खरं तर पश्चातापाचं अवस्था आहे. वृद्धापकाळ हे पश्चाताप आहे. आयुष्यभर जे केलेलं आहे, सत्कर्म केलेलं असेल तर निश्चित समाधान, सुख, आनंदामध्ये, वृद्धापकाळामध्ये प्रसन्न चित्तामध्ये असा मनुष्य, असा साधक, असा कृष्ण भावनाभावित मनुष्य भगवंताबरोबर एकरूप झालेला असतो, ईश्वर शक्तीबरोबर एकरूप झालेला असतो. आणि त्यामुळंच येईल त्या क्षणी तो भगवंताशी जोडलेला असल्यामुळं प्रयाण काले पीच मामते विदुर्युक्त चेतसा. आणि त्यामुळंच भगवंताला जाते वेळेसुद्धा या देहातून, या श्वासाबरोबर त्याचं नाम, त्याचं रूप, त्याचं स्वरूप या अंतिम श्वासाबरोबरच बाहेर पडतं. अर्थातच भगवंत तत्वाला, ईश्वर तत्वाला, परमेश्वराला त्यानं पूर्णपणे जाणून त्याशी एकरूपता साधलेली असते. आणि म्हणूनच भगवंताने अभिवचन दिल्याप्रमाणे साधी भूतादि दैव माम साधी यज्ञं चे विदू प्रयाण काले पीच मामते विदुर्युक्त चेतसा. 7व्या अध्यायात अंतिम श्लोक 30व्या श्लोकमध्ये भगवंत सांगतात की तो माझाच होऊन राहतो, पण आधी त्यानं मला माझं समजायला पाहिजे. माझ्या स्वरूपाशी, माझ्या तत्वाशी त्यानं एकरूप ज्या क्षणी होऊन जातो, तयाचा योगक्षेम आगवा मजची पडला पांडवा जयाची या सर्व भावा आश्रय मी. माझ्या ठिकाणीच त्याची अढळ श्रद्धा आहे. करता करविता मीच एक मात्र आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. हे ज्याला कळालं, अर्जुना अंतसमयी मोक्ष त्याची वाट पाहत असतो. आणि मानवी जीवनाचं अंतिम सत्य अर्थातच मोक्षप्राप्ती आहे. अंतिम ध्येय हेच तर आहे. भगवंताचं होऊन राहता आलं पाहिजे मात्र त्यासाठी. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या क्रमांकाच्या ओळीनं भाष्य करतात की जै कृष्णाचे होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतःकरण, मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. अर्थात ज्या वेळेस आपण कृष्ण रूपच आहोत असा आपला निश्चय होतो, त्या भगवंतापेक्षा आपण वेगळे नाही. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, अंतःकरणातला माधव बरवा असा भाव त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. भगवंतामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीच फरक राहत नाही. जीवाचं शिवाशी मिलन होऊन जातं, एकरूप होऊन जातं. द्वैत, त्या द्वैत भाव त्या क्षणी तो संपलेला असतो. द्वैत भाव तेव्हाच तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो. आणि त्यावेळी आपलं अंतःकरणही कृष्णरूपच बनून जातं. महाराज राधा राणी
लल्ला कुठं आहे, कान्हा कुठं आहे, कान्हा कुठं आहे म्हणून सगळ्यांना विचारत शेवटी लोक तिला विचारायला लागले, भेटला का कान्हा? त्यावेळेस राधाराणी म्हणते, कोण कान्हा? मीच कान्हा आहे. भगवंताला शोधत 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 गोपी भगवंतच होऊन गेलेत. त्याच्यापेक्षा ते वेगळं मानतच नव्हते महाराज. आणि म्हणून तर भगवंताचं जे चित्र रंगवलं जातं पाणवठ्यावर जाताना गवळणीचं, की माझ्याकडे स्वारी मुक्कामाला होती, ती म्हणते काय खोटं बोलती, माझ्याकडे होती. वास्तविक स्वरूप असं होतं की आपल्या पतीमध्येच त्यांना भगवान श्रीकृष्ण दिसत होता. कृष्णमय होऊन गेलेल्या होत्या त्या. आणि मग आपल्या संकल्प रूप अंगणामध्ये अर्थातच आपल्या मनामध्ये जे जे काही संकल्प येतील ते सर्व पूर्ण करण्याकरिता अष्टसिद्धी त्या ठिकाणी तत्पर असतात. जीवानं फक्त इच्छा व्यक्त करावी, येथ जे जे अपेक्षित ते तैशेची पावी ती समजतं. सर्व मनोकामना भगवंत त्या ठिकाणी पूर्ण करत असतात. कारण त्याच्यापेक्षा जीव वेगळा आहे हा भाव जीवाच्या ठिकाणी जसा नसतो तसं भगवंताच्या ठिकाणी नसतो. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतेही त्याने वंद केले. भूतकाळात काय झालं असेल याचा लेखाजोखा न करता एकदा जर भगवंताने स्वीकारलं, जीवाचा स्वीकार केला, तर मोक्षप्राप्ती या जन्मामध्ये सुद्धा अंतिम श्वासापर्यंत सुख समाधान आनंद स्वरूप जीव होऊन जातो. हेच तर भगवंताचं स्वरूप आहे महाराज. म्हणून माऊली वर्णन करतायत की अर्जुन सर्वार्थानं भगवान श्रीकृष्णाचा होऊन गेलेला होता. त्यामुळं भगवंताचं जेव्हा जीव भगवंताशी एकरूप होऊन जातो, जै कृष्णाचे होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतःकरण, मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.